ओल्या नारळाचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी इथे मी 3 कप ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। आता कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप गरम करून त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहे। इथे मी पाव कप बदाम, पाव कप काजू आणि पाव कप पिस्त्याचे तुकडे घेतलेले आहे। हे थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। ड्रायफ्रुट्स परतून झाले की आता त्याच कढईमध्ये हे जे ओलं नारळ आहे हे थोडंसं परतून घ्यायचं 2-3 मिनिटं, म्हणजे यातलं मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं आहे। बघा हे छान ड्राय झालेलं आहे। आता या स्टेजला यामध्ये गूळ टाकायचा आहे। तर 3 कप ओलं नारळ होतं त्यासाठी 1.5 कप गूळ वापरलेला आहे। कुठलाही गूळ तुम्ही वापरू शकता। गूळ मेल्ट होईपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे। बघा गूळ छान मेल्ट झालेला आहे, गुळाचं पाणी झालेलं आहे। आता हे जे गुळाचं पाणी आहे हे आटवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं याला मीडियम गॅसवरती छान परतून घ्यायचं। बघा गुळाचं पाणी इथे आटलेलं आहे। हे मिश्रण छान ड्राय झालेलं आहे किंवा हाताने चेक करून बघायचं। हाताला थोडंसं चिकट वाटलं की लाडवाचं मिश्रण तयार झालं आहे असं समजायचं। आता सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकून घेतली आणि जे तळून ठेवलेले ड्रायफ्रुट्स होते ते टाकून घेतलेले आहे। आता लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे। गॅस मी बंद केलेला आहे। मिश्रण कोमट झालं की त्याचे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहे। बघा अशाच पद्धतीने संपूर्ण मिश्रणाचे लाडू तयार करून घ्यायचे। तर ओल्या नारळाचे झटपट आपले लाडू तयार झालेले आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा।